महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं जय शरणं प्रपद्ये जय श्रीराम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. सर्वप्रथम सर्व श्रोते वर्गांना वंदन करून गुरुदेवांना वंदन करून सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्या सीमाताईने सांगितलं आपल्याला हे प्रवचन नाही आहे, हे एक सेवाच आहे. मला काही प्रवचन करता येत नाही आणि सेवेमध्ये काही कमी जास्त झालं तर ते गुरुदेव चालवून घेतात किंवा आपण पण चालवून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि सेवेला सुरुवात करतो. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. तर आपण ही जी प्रवचन सेवा आहे चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातली सेवा ती त्याचं प्रवृत्तीनिमित्त आपण सर्व जाणतात की गुरुदेवांचा पंचम पुण्यतिथी सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त आपण आयोजित केलेला सप्ताह. गुरुदेवांचं सानिध्य आम्हाला तरी आमच्या वाट्याला आलं नाही, पण गुरुदेवांबद्दल जे काही मी ऐकलं आहे त्याच्यातूनच मी सांगेन थोडं. म्हणजे आता तिसरा तरंग चालू असताना आहे ना, खूप म्हणजे ह्या तिसऱ्या तरंगामध्ये म्हणजे तिसऱ्या तरंगाची खूप असं एक उपकार आहेत की आपल्याला गुरु काय आहेत ते कळले. तर महाराजांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की गुरुदेवांची निष्ठा, गुरुदेवांचा त्यांच्या गुरुबद्दल असलेलं जे श्रद्धा ती सांगितली त्यांनी. त्यावेळी त्यांनी एक म्हणजे कशी गुरुची श्रद्धा असावी आपल्याला शास्त्रकार सांगतात की वेद गुरु उपतिष्ठार्थ इदम इत्यमेव भवती इति प्रमारू असते की बुद्धीचा श्रद्धा. इदम इत्यमेव भवती, वेद गुरु यांच्यावर ते सांगतील तेच खरं असा ज्याचा निश्चय आहे बुद्धीचा त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. आणि ती श्रद्धा आपल्या गुरुदेवांकडं अतोनात होती. एक वेळेस असं झालं की मोठे महाराजांनी त्यांच्या आश्रमामध्ये एक कुणीतरी बाजूच्या व्यक्तीने वाढीव काम केलं होतं आणि त्या वाढीव कामाचा जो पोटमाळा त्याचा माळा आहे ना, माळ्याची जी गॅलरी ती आपल्या आश्रमामध्ये डोकावत होती. तर हे महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी त्याला सांगितलं, मोठे महाराजांनी, की तुम्ही गॅलरीवरती तुमच्या आमच्या ह्याच्यामध्ये आले म्हणजे आश्रमात येते तोडून टाका, काढून टाका. तोला अहो कुठे, घर तर माझं बाहेरच आहे ना, थोडीशी गॅलरी आली तर काय फरक पडतो एवढं. तो ऐकला नाही. आता सांगून बघितलं महाराजांनी, ऐकला नाही, काय करायचं. अच्छा, गुंड पण होता ना तो. तर म्हणजे त्याने महाराजांना असं असं उडवून लावलं. काय उत्तर ऐकलं नाही त्यांचं. मग दुसऱ्या दिवशी
महाराज पाठ घेत होते आणि पाठ घेत असताना ना, पाठ घेऊन झाल्यानंतर सर्व शिष्यांना त्यांनी बोलले की असं असं एका व्यक्तीने वाढीव काम केलेलं आहे, ते तोडायचं आहे. तर कोण जातं तुमच्यापैकी तोडायला? तर सगळे शांत राहिले, कोणी पुढं आलं नाही. मग त्यांना विश्वास होता कोण करेल. लगेच महाराजांचं नाव घेतलं, हा जा आणि हातोडा घे आणि ते तोडून टाक. महाराज ते कुठलाही न विचार करता जाऊन त्यांनी तोडलं ते बांधकाम, आणि अजून पण ते तोडलेलं बांधकाम होतं. ह्याला म्हणायचं श्रद्धा, गुरूंबद्दल असलेली श्रद्धा. ही गुरुदेवांचं होतं. गुरुदेवांचं अजून म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं. त्याचं पण महाराजांनी आम्हाला उदाहरण सांगितले की एक शिष्य होता त्यांचा, आणि तो शिष्य सगळं विचारायचा की महाराज मी घर बांधतोय, घराचं कसं काय करायचं, कुठे दरवाजा काय करायचं, भूमिपूजन कसं करायचं, काय कुठून सामान आणायचं, कसं मटेरियल वापरायचं, सगळं विचारलं. कलर कुठला द्यायचा सगळं विचारलं. आणि सगळं विचारल्यानंतर घर बांधून झालं पूर्ण. घर बांधून झाल्यानंतर वास्तुशांती होती, आणि वास्तुशांतीला आमंत्रणमध्ये महाराजांचं नावच नाही. महाराजांना बोलवलंच नाही कार्यक्रमाला. म्हणजे सगळं माहिती करून घ्यायचं, आणि ज्यावेळी तुम्हाला गरज आहे त्यावेळी तुम्ही काय उभं नाही करत किंवा त्याची आठवण करत नाही, विचार करत नाही. तो पत्रिका द्यायला गेला गुरुदेवांना की अशी अशी वास्तुशांती आहे. महाराजांनी बघितले पत्रिका, बोलो असं काय केलंस तू? आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सगळ्यांना सांगितलं होतं, आणि जेवण तेवढं बनवलेलं होतं. मोठा मंडप घातला होता, आणि सगळं जेवण बनवून झालेलं असताना त्या जेवणामध्ये, जेवण वाढायच्या आधी कसं काय होईना काय माहीत नाही, त्या जेवणावर त्यांनी झाकण ठेवायचं विसरले, आणि त्याच भागात फक्त पाऊस पडला. पूर्ण जेवण बाद झालं, बाद गेलं. हे कशामुळे होत आहे, आणि ही ताकद कुणाची आहे? ही त्यांच्या गुरूंबद्दल असलेली श्रद्धा आणि त्या त्या परंपरेची ताकद आहे. तशी त्यांच्यावर गुरुकृपा होती म्हणून हे शक्य झालं. आणि तीच गुरुकृपा आहे ना, निगोट महाराजांकडे आहे. आणि ती गुरुकृपा म्हणजे परंपरेने चाललेली आहे. म्हणजे मोठ्या महाराजांचे आशीर्वाद थोरात महाराजांवर, आणि महाराजांचे आशीर्वाद निगोट महाराजांवर. मग निघोट महाराजांबद्दल आपण बोलताना कसं वागलं पाहिजे, किंवा त्यांच्याबद्दल त्यांचा आपण किती आदर केला पाहिजे. जर त्यांना अनवधाने जरी आपल्याकडून एखादा वाईट अक्षर गेलं ना, तर त्या परंपरेला वाईट वाटणार आहे. म्हणून बघा, एक गुरूंची किंवा त्यांच्या परंपरेची जर अवहेलना झाली कुठे, तर त्याचं खूप मोठं पातक आहे. तर ते आपल्याकडनं होऊ नये एवढंच ह्याच्यातून सांगायचं. आणि ही झाली अवकृपा गुरुदेवांची. कृपा सांगतो तुम्हाला, कृपा म्हणजे काय आहे? साक्षात महाराज आहेत, साक्षात महाराज आहेत गुरुकृपा. कारण त्यांना मी हे सगळं ऐकूनच सांगतो, मी ऐकलेलं बघितलेलं नाही, की त्यांना मोठा आशीर्वाद गुरुदेवांनी दिलेला आहे की माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे, तू काही चिंता करू नको, सगळं तुझं व्यवस्थित होईल. बघा, आपण म्हणजे 250-300 लोकांना आपण केदारनाथला घेऊन गेलो. खडतर प्रवास, म्हणजे एक फक्त गाडी जाईल एवढा फक्त रस्ता, आणि त्या रस्त्यातून एवढा, आणि संपूर्ण प्रवास हा सगळा डोंगरातून. आपण ऐकलेलं आहे किती जणांच्या गाडीच्या गाड्या गेलेल्या आहेत खाली. महाराजांनी तर समोर त्यांच्या एक घोड्यावर दाम्पत्य गाली दरीत गेलं त्यांच्या समोर, घेऊन जात ना. आणि 250-300 लोकांचं नियोजन, आणि कुणालाही कुणालाही त्रास झाला नाही. पण आमच्या ज्या ज्योतीला जो त्रास झाला, तो त्रास खूप मोठा होता, पण तो मोठा त्रास पण थोडक्यावर वाचवला. म्हणजे ही पण कृपाच आहे. ही कुणाची? एकाच्या गवडे उगवी अनेकांच्या कोडे. म्हणजे निगोट महाराजांच्या मुळे ह्या सगळ्यांचं कोडं उगवलं जात आहे. ही कृपा कुणाची?
परंपरेची आलेली गुरुदेवांची कृपा त्यांच्यावर आहे. व ही कृपा त्यांना आपल्याला पाहायला मिळते. मग असं ह्या गुरुदेवांचं कार्य आहे आणि त्या गुरुदेवांचा आपण पंचम पुण्यतिथी सोहळा किंवा पुण्यस्मरण आपण करत आहोत. इथे आता मला गेल्या जो प्रवचन झालं ना त्यावेळी थोडंसं मी अनुभव घेतो गोष्टीचा, की कुठेतरी मला किंवा अंतःकरणामध्ये माझ्या थोडासा अभिमान आला असेल. मी जे काही टिफिन काढलं होतं ना ते घ्यायचं विसरलो, चष्मा विसरलो आणि बसलो प्रवचनला. मला त्यावेळी प्रवचन व्यवस्थित झालं नाही. म्हणजे इथे आल्यानंतर ह्या प्रचिती आपल्याला येतात. हे गुरुदेवांचं कार्य आपण करत असताना ह्या गोष्टी करायच्या म्हणजे का तर इथे आता साक्षात गुरुदेव बसलेत. गुरुदेव सूक्ष्म रूपाने आहेतच आणि स्थूल रूपाने आपल्या इथं सगळेच विराजमान आहेत, व्यापक आहेत आणि ते इथे आहेत. मग माऊली काय सांगतात की त्यांना आपले बोल आवडले पाहिजेत. तशी बोल आपल्या मुखातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कसे परिते मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा घ्यावे, साठोवाटी घ्यावे चित्ताच्या, साठोवाटी घ्यावे चित्ताच्या. आणि पुढे सांगतात की अवधानाचे नि हाते न्यावे हृदया आतोते, हे रिझवित ऐनी ते सज्जनांच्या. हे सज्जनांना हे बोल आवडतील असे बोल आपल्या मुखातून बाहेर पडणं हे गुरुदेवांनाच मी विनंती करेन की ही सेवा किंवा हे आपल्याला आवडेल अशी करून घ्या, ही त्यांना विनंती करेन आणि पुढे जाईन. ह्या ओवीमध्ये आपण पाहिलं तर काय आहे की धृतराष्ट्र संजयाला विचारतोय की अरे माझ्या मुलांचं काय झालं, माझ्या मुलांकडे तर भरपूर सैन्य आहे, मग जय कुणाचा होईल. त्यावेळी संजय म्हणतो की संजय कोण आहे, नोकर आहे त्यांचा. मग तो मालकाला उलट उत्तर कसं देईल, मला कळत नाही काय, अरे जिकडे कृष्ण आहे तिकडे त्याचा विजय होणार. सरळ पण सांगू शकला असता तो, पण तो कसा म्हणायला लागला की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेच की. पुढे काय म्हणतात मग, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. म्हणजे जिकडे भगवंत आहे तिकडे हा विजय ठरलेलाच आहे, हे संजयाने त्याच्यातून सांगितलं. आता ह्या ओवीमध्ये आपण पाहिलं तर काय आहे की गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. समाधान आपण जर बघितलं तर समाधानासाठी सर्व आपण करत असतो, पण समाधानच आपल्याला मिळत नाही. समाधान आपल्याला नाही आहे. का नाही आहे, तर आपल्याला आत्मदर्शन नाही आहे. आत्मदर्शन का नाही, आपल्याला ज्ञान नाही आहे. ज्ञान का नाही, गुरु नाहीत आपल्या जीवनात आलेले. मग समाधान, समाधान म्हणजे काय आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तिरूप मोक्ष ज्यावेळी प्राप्त होईल तेव्हा समाधान आहे. किंवा जीवब्रह्म ऐक्यालाच समाधान म्हटलेलं आहे. किंवा नित्य निवृत्ताची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती, हे ज्यावेळी आपल्याला जीवनामध्ये अनुभवू त्यावेळी समाधान आहे. ही समाधानाची अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. मग समाधान म्हणजे काय, तर सम्यक आधान, सम्यक आधान, उच्च कोटीचं स्थिरीकरण, अंतकरणाची स्थिरता. एक सुभाषितकार सांगतात की गोधन गजधन बाजीधन रतनधन खान, जब आवे संतोष धन सबधन दुरी समान. म्हणजे किती तुमच्याकडे गाई गुरं असू द्या, किती तुमच्याकडे पैसा असू द्या, किती तुमच्याकडे रत्न असू द्या, किती इस्टेट असू द्या, पण ज्यावेळी संतोष धन म्हणजे समाधान येईल त्यावेळी हे सगळं धन धुळी समान आहे. म्हणून समाधान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. झोप येते. ठीक आहे. तर समाधानाची विचारसागरामध्ये आपण दुसऱ्या तरंगामध्ये उच्च कोटीची स्थिती प्रत्येकाची काय असते की मला दुःख झालं नाही पाहिजे आणि मला जो आनंद आलाय
किंवा सुख मिळालं ते परत माझ्यातून गेलं नाही पाहिजे. जगस पुरे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्वाद जगा पडी. काय प्रत्येकाची इच्छा आहे की मला ह्या जगाचं सार्वभौम पद मिळावं आणि आणि मला मृत्यू कधी आला नाही पाहिजे. म्हणजे हे अर्थ काय आहे की दुःख कधी मला येऊ नये आणि माझं सुख जे आलेलं आहे ते परत जाऊ नये. ही सर्व जीवांची इच्छा आहे. मग हेच समाधान आहे. हीच उच्च स्थिती आहे प्रत्येकाची. मग ही समाधान आपल्याला कशी प्राप्त होईल? मगाशी जो क्रम सांगितला तोच. समाधान करण्यासाठी आत्मदर्शन पाहिजे, आत्मदर्शनासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजेसाठी गुरु पाहिजेत. मग गुरु गुरु म्हणजे आधी आपल्याला कळले पाहिजेत. गुरु म्हणजे काय? गु बोलात त्वंधकारास्यात, रु बोलात तन निरोधका, अंधकार निरोधत्वात गुरुरित्या विधी येते. गु म्हणजे काय आहे? अंधकार. रु म्हणजे निरोध, म्हणजे त्याचा निवृत्ती करतात आणि ते गुरु आहेत. अशी इथे व्याख्या आपल्याला केलेली पाहायला मिळते. मग ही गुरु आपल्याला जीवनात येणं गरजेचं आहे. पण गुरु आपल्याला जीवनात येण्याऐवजी आपल्याला काय होतात? नको तेच गुरु आपल्या जीवनात येतात. मंत्रतंत्र उपदेशती घरोघरी गुरु आयती, शिष्याशी मिळवी सद्वस्तूशी त्याशी श्रीकृष्ण सद्गुरु माने. मंत्रतंत्र सांगणारे बरेच गुरु आपल्याला मिळतील, पण शिष्याला किंवा आपल्याला सद्वस्तू प्राप्त करून देणारे गुरु भेटणं खूप दुर्लभ आहे. आणि ते जे वेळा भेटतील तर आपल्याला ती सद्वस्तू प्राप्त होईल. बघा आपल्याला आहे ना वेदांत असं अस्खलित बोलणारे भरपूर मिळतील. अस्खलित की जसं काय हे बृहस्पतीच, पण त्यांचं आचरण जर बघितलं ना तर ते आचरण बरोबर नाही. बघतो आपण परमार्थ विकत घेतात. परमार्थावर तुम्ही तुमचं रोजीरोटी चालवता. ह्याच्यासाठी आपल्याला परमार्थ ही परंपरा आहे का? आपल्या आपल्या परंपरेमध्ये काय सांगितलंय मोठे महाराजांनी? तर ते जो गाडी खर्च जो असेल त्याच्या व्यतिरिक्त जे पैसे ते मनी ऑर्डरनी परत पाठवलेत. आणि त्या परंपरेत येऊन जर आपण हे कर्म करत असू तर आपल्याला किती लांछनास्पद आहे. मग हे मंत्र तंत्र सांगणारे गुरु आपल्याला नकोत. तर शिष्याला जे सद्वस्तूला प्राप्त करून देतील ते सद्गुरू पाहिजेत. आणि ते सद्गुरू कसे पाहिजेत? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे वेदाचा अध्ययन झालेले, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मस्वरूपात निमग्न असलेले, आणि कृपाळू म्हणजे शिष्याच्या हिताचा कळवळा असणारे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. पण आता हे सामान्य जीवाला जर श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू शोधायला गेला तर मिळणार आहेत का? ते गुण ज्यावेळी आपल्यात थोडेफार तरी असतील त्यावेळी तशी सद्गुरू भेटतील, किंवा ईश्वराने कृपा केली तर सद्गुरू आपल्या जीवनात येतील. मग हे सद्गुरू असे असतात. आणि ह्या सद्गुरू आपल्याला काय करतात? आपल्या जीवनामध्ये 7 प्रकारे कृपा करतात. एक काय करतात? विश्वाभास, मावळता विश्वाभासू, नवल उदयला चंडांसू, अद्वैजा विकासू बंधू आता. म्हणजे मावळता विश्वाभासू म्हणजे विश्वाचा जो आभास आपल्याला दिसतोय तो निवृत्त करतात. मावळता विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वैजा विकासू बंधू आता. अद्वय रूपी बोधाचा विकास करतात. दुसरं. तिसरं, ज्ञान आणि अज्ञानाची निवृत्ती करतात. चौथं, अद्वैत रूपी बोधाची प्राप्ती करून देतात. पाचवं, 5 प्रकारचे भेद निवृत्त करतात. सहावं, लिंगदेह कमळाचा बाध करून टाकतात. आणि 7वं, बोध आणि बोध आणि बुद्धी ह्या चक्रवाक पक्ष्यांची भेट घालून देतात. चक्रवाक पक्ष्यांची गोष्ट अशी आहे की ते रात्री चक्रवाक पक्षी असं असतात की एक मादी ह्या तीराला असते आणि नर ह्या तीराला असतो आणि दोघं ओरडत असतात. तर मादीला वाटते काय की नर बोलवतोय मला, म्हणून मादी ह्या साईडला येते ह्या तीरावर, आणि नर तिकडे बोलवतोय म्हणून त्या साईडला जाते, त्या तीरावर जाते. रात्रभर त्यांची भेट होत नाही. पण अशी भेट, अशी जरी असली परिस्थिती तरी सद्गुरू त्या बोध आणि बुद्धी ह्या चक्रवाक पक्ष्यांची भेट घालून देतात. हे अशा प्रकारे 7 प्रकारे आपल्यावर सद्गुरू कृपा करतात. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य श्रेष्ठ आहे. हे सद्गुरू आपल्या जीवनात कसे येतील? सद्गुरू आल्याशिवाय तरुणोपाय नाही. सद्गुरू आले पाहिजेत आपल्या जीवनात.
त्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. सद्गुरू कसे येतील? तर ईश्वराची कृपा व्हायला लागते त्यासाठी. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली अपरा तोषा लागी. त्या ईश्वराची निष्काम कर्माने निष्काम कर्माने आपण किंवा उपासनेने त्याची जेव्हा पूजा करू ना, त्यावेळी तो ईश्वर मग ये पूजे रिझलेने आतमध्ये राजे बऱ्यागे स्थिती त्याची पसायत्या, मग तो सद्गुरूंची भेट घालून देतो. मग ईश्वर कृपा आपल्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे. मग ईश्वर कृपेमध्ये काय आपल्याला सांगितलंय महाराजांनी? ईश्वर काय करतो? वैराग्य, विदिशा आणि सद्गुरूंची भेट. आणि ईश्वर कृपा झाल्यानंतर मग सद्गुरूंची कृपा होते. मग सद्गुरूंच्या कृपेमध्ये काय करतात? परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देतात. गुरुकृपा झाल्यावर शास्त्रकृपा. शास्त्र म्हणजे शास्त्रावर अत्यंतिक विश्वास. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. विषय गुरु म्हणजे शास्त्र सांगेल ते सांडा तर टाकून द्यायचं, आणि विष म्हटलं घ्या तरी ते घ्यायचं. अशी शास्त्रावर जो अत्यंतिक विश्वास, तेव्हा म्हणायचे शास्त्रकृपा झाली. आणि अंतःकरण कृपा ही शेवटला चौथी, म्हणजे आपण त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेऊन त्या आनंदामध्ये निमग्न राहतो. ही अंतःकरण कृपा आहे. मग अशी कृपा झाल्यानंतर आपल्याला सद्गुरूंची, ईश्वर कृपा झाल्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती होते. पण सद्गुरूंची कृपा आपल्या, आता आपण सर्व इथे अनुग्रहित आहोत. आपल्याला गुरूंची आपल्या जीवनात आले नाहीत का? गुरु आले ना, पण आपल्याला ते स्थिती, ते जे समाधान, ते नाही प्राप्त झाले ना. आपण फलबल न्यायानं आपण जाणतो की नाही? आपल्याला दुःख होतं, आपल्याला सुख होतं, आपल्याला भेद कळतो, म्हणजे आपल्याला अजून ती स्थिती प्राप्त झालेली नाही ना. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू तशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. मग ही स्थिती आहे, सर्व सुखाने आणि आनंदाने आम्ही डुल्लत असो, असो असा कोठे आठवची नाही. अशी आपल्याला अवस्था प्राप्त झाली आहे का? नाही झाली. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय? आपल्यावर पूर्ण गुरुकृपा झालेली नाही, थोडीफार झाली. म्हणून आपण इथे येतो, ऐकतो किंवा पाठाला येतो. पण पूर्ण गुरुकृपा होण्यासाठी काय पाहिजे? सेवा. सद्गुरूंची सेवाच पाहिजे. सेवेशिवाय हे होणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेची. ते सेवा हाच दारवंटा. हा सेवा हाच इथलं दारवंट आहे. म्हणजे इथे सद्गुरूंची सेवा आपण काय करतो माहिती आहे? की ज्ञान मिळवायला प्रयत्न करतो, पण आणि सेवा करायचं टाकून देतो. ते ज्ञान प्राप्त होईल, पण ते पंडित्य ज्ञान किंवा बोल ज्ञान, त्याला काही उपयोग नाही. ते असं म्हणजे वरच्यावर हवेत हवेत तरणार आहे. ते ठोस नाही, त्या बोलण्याला धार नाही आहे. असं ते असं आपलं बोलणं असणार, किंवा ते ज्ञान जे मिळणार ते बोल ज्ञान. म्हणून आपल्याला ठोस ज्ञान कधी प्राप्त होईल? तर सेवा केल्याने. मग सेवा म्हणून सेवा करणं गरजेचं आहे. माऊली अजून एका ठिकाणी सांगतात की स्वामीच्या मनोभावा न चुकीची याची परम सेवा, एरतेगा तेगा पांडवा वाणिज्य कर्मे. म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगतात गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, गुरु सेवे परवता मार्गोची नेणे, किंवा भाग्य जे सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ, तेवी श्रुतादित सकळ गुरु कृपा साच. श्रुतादितनी काय सांगितलंय? मगाशी तुम्ही बोललात की जीव ब्रह्म ना परा, किंवा ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हेच सिद्धांत आहे ना श्रुतीचा. आज योगायोगाने बघा, म्हणजे त्यांनी काय ठरवलं नव्हतं, मी ठरवलं नव्हतं, पण त्यांनी पण सद्गुरूंच्याच महिमेचं वर्णन आजच्या ओळीतून केलं. आणि आम्हाला पण ह्या ओळीतून गुरूंचंच महात्म्य सांगायचं. खरोखर हे हे कुठेतरी ह्या आपल्या गुरुदेवांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत, म्हणून ह्या गोष्टी घडतात आणि कळत घडतात. ह्या आपण अनुभव घ्यायचा आहे. तर ह्या गोष्टी घडतात, आणि म्हणून की सेवेलाच इथे महत्व आहे, आणि ती सेवाच आपल्याकडनं होत नाही. बघा, आपण माऊली किंवा गुरुदेव असताना मी ऐकलंय हे सगळं. काय की गुरुदेव म्हणत होते, या कुठेतरी तुम्ही या, इथे या आणि सेवा करा, आणि माझ्याकडचे जे भांडवल आहे ते घेऊन जा, किंवा ज्ञान घेऊन जा. ज्ञान देत होते, पण कोण आलं? फक्त महाराज आले. मग त्यांनी ती आणि आले, पण त्यांनी मनोभावाने सर्व समर्पण करून ते मिळवलं.
काय म्हणाले, म्हणजे आता त्यांचं नाव घेत नाही मी, पण ते तू काही चिंता करू नकोस, तू सेवा करत राहा, तुला आपोआप ज्ञान होईल. मग एवढा आशीर्वाद. आणि तुम्हाला सांगू, महाराजांना जे बोल वापरलेत ना, म्हणजे मी पण हे ऐकलेलं आहे मोठे महाराजांनी, की हा माझा तिसरा मुलगा आहे ना, असे बोलले होते महाराजांना. आणि तेच वाक्य आईसाहेबांनी केदारनाथला वापरलं. विनायक बारा केवढा मोठा आशीर्वाद, की तू माझा तिसरा मुलगा आहेस. एवढं मिळालं परंपरेचं, काय अजून पाहिजे आपल्याला? हे मिळवायचं, हे सेवेतनं मिळतं. म्हणून ही सेवा ही ह्याच्यामध्ये खूप श्रेष्ठ आहे. आपल्याला गुरूंचंच सांगायचं आहे, कारण आपलं सगळं गुरूंमुळेच होणार आहे. पण ही सद्गुरू सेवा जी आहे ती का श्रेष्ठ आहे, तर ईश्वर सेवे पण ते सेवेशिवापेक्षाही तिचा अधिकता आहे. कारण काय माहिती आहे, ईश्वर काय करतो माहिती आहे, फक्त अदृष्ट देतो, अदृष्ट फल देतो. म्हणजे काय, मरणानंतर तुम्हाला कुठेतरी चांगल्या लोकांमध्ये स्थान मिळेल, अदृष्ट मरणानंतर. पण गुरु काय करतात, दृष्ट आणि अदृष्ट दोन्हीही देतात. दृष्ट काय आहे, मोक्ष दृष्ट आहे. मोक्ष हे दृष्ट फल आहे, कारण आपण अनुभवतो ना त्या गोष्टी. दृष्ट फल आहे आणि अदृष्ट पण मिळतं. मग दर्शने संतांचे, हे संतांमुळे होतं. म्हणजे हे, की अजून एका ठिकाणी म्हणतात की करिता देवार्चन, घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला बाजूला करा एका वेळेस, पण संतांची पूजा करा, असं तुकोबारा सांगतात. मग हे सर्व ईश्वर सेवेमध्ये पेक्षाही सद्गुरूंची सेवा श्रेष्ठ आहे. आपल्याला मागे ऑनलाईन मध्ये एक महाराजांनी, आपण नेहमी म्हणतो तो श्लोक, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्म, आपल्याला ब्रह्म पण म्हणता येत नाही, आपण ब्रह्म म्हणतो. ह पहिला आहे, ब्रह्म. तर इथे महाराज बोलले होते, अरे गुरु ब्रह्म मध्ये इथे पहिला ब्रह्म पण आहे, नंतर परत गुरु साक्षात परब्रह्म, इथे पण ब्रह्म आहे. मग हे कोण आहे, काय आहे याच्यामध्ये भानगड? पहिलंच एकदा सांगितलं असतं बस झालं असतं ना, परत ब्रह्म काय म्हटलंय? मग त्यावेळी त्यांनी ती सूक्ष्मता सांगितली, की हा ब्रह्म म्हणजे उत्पत्ती करणारा, आणि साक्षात परब्रह्म म्हणजे गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत, असं आपण त्यांचं ध्यान करायचं. तुकोबाराय सुद्धा एका सांगतात एका ठिकाणी, तुका म्हणे आम्ही विधीचे जनते, स्वयंभे आहे ते केले न हो. आम्ही विधीचे जनिते आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाला पण उत्पन्न करणार. मग कोण ब्रह्मदेवाला उत्पन्न कोण आहे? ब्रह्मस्वरूपच आहे ना. मग तो आम्ही आहोत, असं साक्षात तुकोबाराय म्हणतात. आणि ह्या गुरूंचं स्थान आहे ना, हे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहे. मग असे आता महाराजांनी उदाहरण दिलं, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांच्या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. पुढे त्याच अभंगामध्ये, माय बाप पिंड पाळेला माया, जन्म मर जाया संत संग. म्हणजे आई वडील आपल्याला चांगले संस्कार देतात, पण ते आपला जन्म मरण नाही सोडू किंवा मुक्त करू शकत नाही त्यांना आपल्याला व्यवहारात, किंवा आपल्याला परमार्थाला लावतील. मी आमच्या आई वडिलांचं खरंच धन्यवाद देईन, की म्हणजे आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणार आहे आणि पूर्ण खेळण्यामध्ये ह्याच्यामध्ये सर्व सतत असणार आहे, पण तिने काठी घेऊन पाठी लागून पंढरपूरला चला. एकदा तर मी, माझ्या दोन्ही खिशामध्ये गोट्या पूर्ण भरलेल्या होत्या, त्या त्या परिस्थितीत तरी काठीने झोडत मला पंढरपूरला नेलंय. मग हे उपकार आहेत त्यांचे, म्हणजे परमार्थाला लावलंय, पण त्या स्थितीला प्राप्त करून देण्याची त्यांची एवढं हे नाही, सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य सद्गुरूंकडेच आहे, म्हणून सद्गुरू श्रेष्ठ आहेत. मग ही सद्गुरूंची आपल्याला कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला सेवा करायला पाहिजे. मग सेवा आपल्याला महाराजांनी आताच ह्या तरंगात सांगितलं, तन मन धन आणि वाणी, हे चारही अर्पण करायचे आणि सेवा करायची. तन म्हणजे तन अर्पण, आणि काय करायचं, की गुरु असतील, गुरु ब्रह्मचारी असतील, तर त्यांच्या आश्रमात जाऊन जे काय झाडलोट करायचं असेल, काय करायचं असेल ते काम करायचं, शाटी धुणं वगैरे. म्हणजे आपल्या शरीराला जे, शरीराने जे काय सेवा करता येईल ती तन अर्पण सेवाने, त्याला तन अर्पण सेवा म्हटली.
किंवा जर समजा सद्गुरू गृहस्थी असतील, तर गृहस्थी असतील तर त्यांनी काय करायचं, सद्गुरू सांगतील ते कामं करायचे. आता आपण बघा इथे महाराज करतात, जेवण वाढण्यासाठी जे काही सामुग्री लागते ते आणतात, किंवा काळे महाराज असतील किंवा आपले वाढणारे कोण असतील, ही सेवा आहे, ही तन अर्पण सेवा, याला तन अर्पण सेवेमध्ये ती येते. मग अशा प्रकारे आपण तन अर्पण सेवा जर केली, ताईंनी मग गेल्या आपल्या त्यांच्या त्यांच्या प्रवचनात सांगितलं की तमो गुण आपला निघून जातो किंवा कमी होतो तन अर्पण सेवेने. पुढे मन अर्पण सेवा, म्हणजे ज्याने आपल्याला जो बोध दिलाय किंवा जे आपल्याला त्यांनी ज्ञान दिलंय त्याचं चिंतन करत राहणं, आणि मन अर्पण सेवा आहे. मग त्या दिवशी गोवी पण सांगितली, हृदय आपले चौफाळून भले वरी बैसवी पावले श्री गुरूंची, मन अर्पण सेवा. नंतर धन अर्पण सेवा. धन अर्पण म्हणजे काय, धन म्हणजे काय, फक्त पैसे नाही. धनामध्ये जमीन जुमला, पुत्र पत्नी किंवा तुमचा पैसा अडका, हे सर्व येतं धन. मग धन अर्पण करायचं. मग धन अर्पण करायचं, मग शिष्य म्हणायला लागला की मग आम्ही काय काय खायचं. तर गुरुदेव दादा महाराजांनी पुढे सांगितलं की आपल्या त्या धनावर असलेला स्वत्वाचा त्याग करायचा. म्हणजे हे धन काय आहे, माझं नाही आहे, हे मला सद्गुरूंमुळे मिळालेलं आहे. आणि मी एक नोकर आहे किंवा चाकर, मी एक त्याचा एक रखवालदार आहे किंवा एक असा मध्यस्थी आहे, अकाउंटंट. आणि अशा प्रकारे वागून आपण ते धन अर्पण करायचं. जसंच जसं कोणी केलं धन अर्पण, शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे राज्य व्हावे ही हेतू श्रींची इच्छा. म्हणजे ही राज्य हे श्रींचं आहे आणि ते मी फक्त इथला एक लोकपाल आहे आणि मी हे राज्य चालवत आहे. अशा प्रकारे जर आपण ते धन अर्पण केलं तर काय होईल, आपला रजोगुण जाईल, रजोगुण कमी होईल. आणि मन अर्पण केल्यावर सत्वगुण आपला कमी होतो. आता वाणी अर्पण हे सर्वात महत्त्वाचं आहे. वाणी अर्पण, काल आपण महाराजांनी जी ओवी घेतली ना, ती वाणी अर्पणाची आहे. तैसे हरपले आपण पावे, ते संता या पाहता घेवसावे, म्हणून वानावे की ऐकावे तेची सदा. आपल्याला जर त्यांनी जे आपल्याला हरवलेली वस्तू आहे, म्हणजे हरवले म्हणजे आता एखाद्या वेळेस बघा की हरवलं म्हणजे काय म्हणतो आपण, एखादे प्राणी असतात बघा जंगलामध्ये, जंगल हिरवं असतं तसंच त्यांचा पण रंग असतो, आपल्याला दिसतच नाहीत, असतात. मग तसं आपलं स्वरूप आहे पण आपल्याला दिसत नाही, मग ते हरवलंय. मग ते कोण प्राप्त करून देतात, संत म्हणजेच गुरु. मग काय केलं पाहिजे आपण, वानावे की ऐकावे तेचे सदा, म्हणजे आपण त्यांचं गुणांचं वर्णन केलं पाहिजे आणि त्यांचं गुणांचं श्रवण केलं पाहिजे. ह्यावेळी पण महाराजांनी एक आपल्याला गोष्ट सांगितली की एक म्हणजे दादा महाराज असतानाची, की एक शिष्य होते, पूर्ण आयुष्यभर त्यांनी अभ्यास केला, पूर्ण वेदांत चिंतन श्रवण केलं, सतत सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिले, आणि अंतीच्या वेळी त्यांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झाला. मग ही भ्रम निर्माण झाला, यांना त्यांना राहावे ना, एवढा मी आयुष्य झिजवलं आणि माझी अंतीच्या वेळी अशी परिस्थिती का झाली. त्यासाठी मग ते आश्रमात गेले आणि विचारलं. तेव्हा दादा महाराज नव्हते तिथे. मग आपल्या ताई विदुषी ताई त्या तिथे होत्या. त्यांना त्यांनी सांगितलं की माझी अशी स्थिती का झाली, मी आयुष्यभर तर परमार्थ केला, आयुष्य अभ्यास केला, आणि असं का झालं माझ्या बाबतीत. तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिलं त्यांना की तुमच्याकडून गुरुनिंदा झाली असेल, तुमच्या मुखातून गुरुनिंदा झाली असेल. तर त्यांनी म्हटले नाही हो, माझ्या मुखातून तर कधीच गुरुनिंदा झालेली नाही. असं म्हणजे माझ्या आयुष्याचा मी जर मागोवा घेतला तर गुरुनिंदा नाही माझ्या मुखातून झालेली. मग गुरुनिंदा नाही झाली असेल ना, ते म्हणाले लगेच तुम्ही ऐकली असेल गुरुनिंदा. तर ते बोले हो, मी बराच वेळा गुरुनिंदा ऐकली. म्हणजे बघा, गुरुनिंदा ऐकली तरी काय होतंय, शेवटला भ्रम निर्माण झाला. मग सद्गुरु निंदेची वाणी ऐकता बोटे द्यावी कानी, सद्गुरु भावे स्मरोणी ते स्थळ अजूनही पळावे. आणि पुढे काय म्हणतात की त्या सद्गुरु निंदेचा स्वयं मातू करिता बुडाला निज स्वार्थू, धुळीच मिळाला त्याचा परमार्थू, आला अपघातू अंगासी. एवढं सद्गुरु निंदेचं पातक आहे.
मग ते सद्गुरू निंदा जर कोण करत असेल ना, तर आपल्या सामर्थ्य नाही ना त्याला बोलायचं की तू बोलू नको, तर तुम्ही पळून जा तिथून. सद्गुरूंचं स्मरण करून पळून जा किंवा निघून जा तिथून. आणि ती जर सद्गुरू निंदा आपल्या मुखातून जर झाली, तर मुळे काय आपण केलेला परमार्थ धुळीस मिळणार आहे. आणि आपला स्वार्थ काय आहे, आपल्याला हे जन्ममरणातनं किंवा मुक्त व्हायचं आहे ना, तो स्वार्थ आपला होणार नाही. आला अपघातो अंगासी. मग एवढं जर ह्या सद्गुरू निंदेत होणार आहे, म्हणून वाणी गुन्हे त्यांचं आपण सतत वर्णनच केलं पाहिजे आणि त्यांचं गुणगानच आपण ऐकलं पाहिजे. ही वाणी अर्पण सेवा. आणि अशी सेवा, अशा 4 प्रकारची सेवा आपण जर मनोभावाने, निष्काम भावनेने, आता आपण काही वेळा सेवा करतो, पण ती सेवा करतो हा अभिमान कुठेतरी राहतो, किंवा की त्या सेवेपासून मला काहीतरी फळ मिळालंय पाहिजे. तर ते जर असं जर मनात राहिलं ना, ती सकाम झाली सेवा. मग सकाम सकाम सेवा आहे ना, भगवंत अशा सेवे केलेला तर भगवंत उभाच असतो तुम्हाला फळ द्यायला लगेच. मग आपण काय मागतो, अरे मला ना त्या गाडीमध्ये सीट मिळाली असती ना बरं झालं असतं. भगवंत लगेच देऊन टाकतो. केवढी सेवा केली आहे तुम्ही आणि मागता काय, त्याच्यामध्ये ते घेऊन गेलं ना सगळं पुण्य. म्हणून निष्काम भावनेने सेवा केली ना, तर ह्या कुठल्या अद्वैत मार्गावर आपण लागू, निष्काम सेवेने. नाहीतर सकाम सेवेने आपल्याला परत पुनरपी जन्मत आहे. कारण सकाम सेवा ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, म्हणजे ते स्वर्गाची लोह्या नाही, स्वर्गाची मग पुण्याची पावटी सरे, तवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागा ते माघारे मृत्यू लोका. ते स्वर्गातलं पण पुण्य संपलं की खालीच यावं लागणार आहे. आणि खाली येऊन परत कुठला जन्म मिळेल सांगता येत नाही. मग ते सकाम भावनेने कधीच आपण कर्म करायचं नाही. निष्काम भावनेने जेवढं आपण कर्म करू ते आपल्याला हितकारक आहे. अशा प्रकारची आपण ही सेवा करायची. आणि गुरु कसे आहेत, तर गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन गुरु विन देव तुझा नाही नाही, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. निखिल महाराजांना वंदन करतो. खरंच आज मला माझा एक ते आदर्श आहेत. कोरोनामध्ये मी त्यांचं प्रवचन ऐकलं होतं, आश्रमामध्ये ऑनलाईन चालायचं. ते पण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि तर की गुरु हे कसे आहेत की त्रिलोकामध्ये त्यांच्यासारखं कोण नाही, आणि प्राण विसावा असं वाटलं पाहिजे. असे सद्गुरूंचे आपल्यावर उपकार आहेत. आणि त्या सद्गुरूंकडनं आपण कसं ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांना विचारण्याची वेळ कधी आहे, ते प्रसन्न असतील, त्यांना वेळ असेल, त्यावेळी आपण त्यांच्या चरणावर जाऊन नतमस्तक होऊन आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग विचारायचा. नाही तर आपण रस्त्यात वाटे जातेला विचारतो, महाराज याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. असं नाही. ते शांत पाहिजेत, त्यांना वेळ पाहिजे, प्रसन्न पाहिजेत, आणि आपण शरण गेलं पाहिजे त्यांना. तर ते आपल्याला ते ज्ञान सांगतील. आणि मग काय होणार आहे, मग गुरु ते ज्ञान. एवढं सगळं झाल्यानंतर मग गुरु ते ज्ञान. हे काय आहे, महाराज आपल्याला ज्ञानाचा पत्ता सांगतात. कुठे आहे, गुरु तेथे ज्ञान. कालचं पण महाराजांनी एक सांगितलं बघा, तेथे म्हणजे जेथे, हे असणार अगोदर. मग कुठे, जिथे गुरु तेथे ज्ञान आहे. मग तसंच इथे गुरु तेथे ज्ञान. मग काय पुढे, ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञान कोणतं, ते गुरु म्हणजे आपल्याला जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सांगतात. पण आपला अधिकार तेवढा नसतो, म्हणून आपल्याला ते निश्चय होत नाही. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आहेत ना. उत्तम अधिकाऱ्याला श्रोत्रिय सद्गुरू असले तरी चालतात, किंवा ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असले तरी चालतात. पण मध्यम अधिकाऱ्याला शंका असतात ना, त्याला श्रोत्रिय सद्गुरू लागतात, कारण त्याच्या शंका निवारण होणार नाहीत. मग आपल्या अधिकारानुरूप आपण साधन करायला पाहिजे. मग हे गुरु ज्ञान सांगतात, सुरुवातीला आपल्याला ज्ञानच सांगतात. पण आपण नसल्यामुळे आपण मग काय करायचं, आपण ज्ञानाचा अधिकार नाही तर आपण उपासना करायची, नंतर कर्म करायचं. म्हणजे आपल्या अधिकारानुसार साधनं आहेत. शेवटी ती सगळी सर्व साधनं मोक्षाला किंवा ज्ञानापर्यंतच जातात. तर गुरु तेथे ज्ञान, गुरुनी ज्ञान आपल्याला दिलं, पण आपल्याला आत्मदर्शन झालं नाही. ज्ञानी आत्मदर्शन सांगितलंय, मग ज्ञानी का नाही, आपण साधन चतुष्ट संपन्न नाहीये, अधिकारी नाहीये. मग आपण ज्यावेळी, आज पण महाराजांनी सावकार महाराजांनी सांगितलंय, अधिकारी झाला तर तुम्हाला फल प्राप्त होणार. म्हणजे अधिकार व्हा, अधिकारी व्हा.
कोणी वारे अधिकारी त्याची हरी देईल. मग तसंच अधिकार आपण प्राप्त करायचा आहे. मग अधिकार पण काय प्राप्त करायचं म्हणजे काय आपण काय हे उचलायच्यात काय ओझी अंगाने मेहनत करून होणार आहे का नाही. इथे वाका तुम्ही शरण जा किंवा सेवा करा, अनन्य भावाने करा, सगळं आपोआप प्राप्त होईल. मग आत्मदर्शन होण्यासाठी साधन चतुष्ट संपन्न असणं आवश्यक आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व ह्या साधन. आता त्याचं विश्लेषण करत नाही कारण वेळ आपली कमी राहिले. एक दृष्टांत महाराजांनी ह्यासाठी सांगितला, आत्मदर्शन कधी होईल आपल्याला. सगळे शिष्य होते, गुरुजींनी सांगितलं एक टोपली दिली याची वेताच्या काठीची टोपली आणि सांगितलं ह्याच्यातून पाणी घेऊन या, नदीतलं पाणी घेऊन या. सगळे त्याच्यातले अर्धे जे होते ना म्हणजे काय गुरूंना काय डोकं हे नाही काहीतरी काय सांगतात टोपलीतून कोण पाणी येईल का. अर्धे गेलेच नाही. बरं काही लोक गेले त्याच्यातले, एक 10-12 लोक गेले. 4 वेळा 5 वेळा प्रयत्न केला, पाणी येत नाही, टाकून दिलं. पण एक शिष्य असा होता की नाही, गुरुने मला सांगितलंय ना ही पाणी घेऊन ये म्हणून, मी आणणार, भले नको राहू दे, मी प्रयत्न करत राहणार. आणि प्रयत्न करता 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 काय झालं, 50 काय 56, 57, 58, 60 ह्या अशा वेळी जेवढे प्रयत्न केले ना त्यावेळी एक वेळ असं झालं की ती वेताची जी काठीची जी टोपली बनली त्याची छिद्र सगळी बुजली आणि त्या टोपलीतून पाणी आलं. मग ह्याला काय आहे म्हणायचं, प्रयत्न प्रधान आहे तिथे. मग तसा शिष्य पाहिजे साधन चतुष्ट संपन्न, तर त्याला आत्मदर्शन होईल. मग दर्शनी समाधान आधी जैसे, उपक्रमाने उपसंहार. आपण समाधान पाहिजे होतं म्हणून आपण गेलो. मग आता कधी कधी समाधान होईल, आत्मदर्शन झालं की समाधान होईल. मग समाधान आहे, समाधान आपल्याला काय मिळवायचं आहे काय, नित्य निवृत्त आणि प्राप्तच आहे आपल्याला, प्राप्तच आहे. फक्त ते आपल्याला बाहेर काढायचं आहे, बाजूला काढायचं आहे. आपण काल सांगितली होती जसं त्या 10 जणांमध्ये 10 ह्या नदीच्या पैलतीरावरून दुसरीकडे पैलतीराला गेले आणि प्रत्येकजण मोजू लागले की अरे आपण 90 जण आहेत, एक बुडाला, 10वा बुडाला, असा त्यांचा निश्चय झाला. रडायला लागले. मग तिथे कोणतरी एक सुज्ञ व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं अरे का रडताय. तर 10 मनुष्य होतो आणि एक बुडाला त्याच्यापैकी. मग बुडाला तो कोण, तर थांबा थांबा मी बघतो. मग त्यांनी मोजलं तर ते 10 लोक होते. ते पहिले काय बोलले माहिती आहे, महाराज आले का, हां झालं झालं 2च मिनटं. तर महाराज हे पहिलं त्यांनी काय सांगितलं की 10वा आहे, 10वा आहे. म्हणजे पहिलं काय झालं, परोक्ष ज्ञान सांगितलं की 10वा आहे. आणि मग 10वा आहे म्हटलं जरा त्यांची शांतता झाली. आणि 10वा सांगितलं तूच आहेस, तेव्हा त्यांना अप्रोक्ष ज्ञान झालं. मग तसं हे जे आपलं स्वस्वरूप आपल्याला विसरलो किंवा आपल्याला समाधान जे आपल्यापासून दूर गेलेलं आहे ते समाधान आपल्याला आपल्या कुठे लांब गेलं आहे काय, ते आपल्या जवळच आहे. फक्त सद्गुरू ते आपल्याला प्राप्त करून देतात आणि त्याप्रमाणे आपण वागलो किंवा सेवा आपल्याकडनं झाली तर आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. मला एवढंच फक्त आता याच्यातून सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जे सद्गुरू मला प्राप्त झाले म्हणजे माझे दीक्षागुरू जे निर्मळ महाराज, त्यानंतर असलेले आमचे जुजम महाराज आणि त्यानंतर आता कार्यरत असलेले आमचे महादेव महाराज, हे यांची कृपा माझ्या जीवनामध्ये भरपूर आहे. आणि त्यानंतर आत्ता निगोट महाराज हे माझ्या जीवनात आले, हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि त्यामुळे मला ही जे काही बोलता आलं हे सद्गुरूंचंच आहे आणि त्यांच्याच ठिकाणी मी अर्पण करतो. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. कारण सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तर अर्थ स्वामी जाणे. अशा प्रकारे ही सेवा इथे मी थांबतो. आणि जे काय चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे बरोबर आहे तेवढं तुम्ही घ्या असं बोलून ह्या सेवेला पूर्णविराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आता विश्वात्मके देवे येणे मागे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो.
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू दयाभूता चला कल्पतरुचे चेतना चिंतामणीचे गाव बोल तेजे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे हे लोकी भजिजो आदी पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजये व्हावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय श्री गुरु थोरात महाराज की जय सब संतन की जय. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. अतिशय सुंदर असं ज्ञानदान या ठिकाणी आमचे परमस्नेही आदरणीय दीपकजी महाराज आगरे यांच्याकडून ही सेवा झाली. माऊली या ठिकाणी म्हणते की तैसे अंतरंगीचे अधिकारी तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगीचे अधिकारी आहे परिलोक वाक्य चातुर्य होईल सुखिया. दीपक महाराज आगरेंचा अधिकार खूप मोठा आहे कारण व्यवहार जीवनामधला ते स्वतः गुरुदेवांसारखे इन्स्पेक्टर आहेत पण ते दाखवत नाहीत. असो नाही तुमचं व्यवहार जीवनातला अधिकार पण सांगितलं पाहिजे महाराज लोकांना. पण आमच्यासोबत ते या ठिकाणी पुण्याला येतात आळंदीला येतात आणि दर रविवारी अगदी न चुकता आमच्यासोबत आम्हाला सहकार्य करतात. आम्हाला सुद्धा घेऊन येतात पाठाला विनायक महाराजांच्या. तर खरोखर अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी ज्ञानदान दिलं आणि त्यांची सेवा पाहाल तर बघा जसं त्यांनी सांगितलं ना ते तसं करण्याचा प्रयत्न करतात. आणि मला पण कधीतरी मग वाटतं की नाही आपण कुठेतरी कमी पडतोय या सगळ्या सेवेमध्ये. असो विनायक महाराजांचे आमच्यावरती खूप उपकार आहेत आणि सरतेशेवटी ही आजची या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने झालेली ही शेवटची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न होते. आणि मी आज आपल्याला खूप मोठं भाग्य लाभलंय की आज आमच्याच परंपरेतले साखरे महाराज परंपरेतले अतिशय थोर आणि विद्वान असे अभ्यासू असे असणारे आणि सावकार महाराजांच्या पठडीत त्यांनी राहिलेलं शिक्षण पूर्ण केलेलं असं निखिल महाराज चिद्रवार हे या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या दीपक महाराज आगरे यांचा यथोचित सत्कार करावा शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन. निखिल महाराज चिद्रवार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. धन्यवाद दोन्ही महाराज. यानंतर लगेचच या ठिकाणी आपल्या